हॅलो फ्रेंड्स, रितिका फूड कॉर्नरमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तुम्हाला इथे मटकीची आमटी दिसत आहे ना? हो बरोबर, तीच आता आपण बनवणार आहोत। मटकीचं वैशिष्ट्य असे की मटकीमध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते आणि त्यामुळे शरीराची स्नायू मजबूत होतात। तरी मटकीची आमटी आहे, कालवण म्हणा किंवा रस्सा म्हणूया, तरी चवदार होण्यामागचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे मटकीला पूर्णपणे मोड आलेले असावे। तर अशी पाव किलो मी मटकी घेतलेली आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे आणि आता फोडणी देऊया। त्यासाठी लसूण, जिरे, कढीपत्ता ठेचून बारीक केलेला आहे आणि ही पेस्ट तुम्ही खलबत्त्यातच बारीक करा आणि पहा काय टेस्ट लागते आमटीची, मस्त एकदम। आणि आता 1 चमचा मोहरी, 1 चमचा हळद आणि 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला, त्यानंतर 1 चिरलेला टोमॅटो परतून घेऊया। थोडीशी लाल मिरची पावडर आणि धना पावडर घालत आहे। कांदा लसूण व सुके खोबरे तेलात भाजून पाणी न घालता मिक्सरवर बारीक मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि हा मसाला मी 1 मोठा चमचा घालते। हा मसाला कसा बनवायचा हे तुम्हाला पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देत आहे, ती तुम्ही जरूर पहा। थोडेसे पाणी घालून पुन्हा सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि तेल सुटले की मटकी घालून व 2 चमचे मीठ घालून चांगले परतून घेते। शेवटी 2 छोटे ग्लास मी पाणी घालते। आमटीसाठी जेवढे पाणी तुम्हाला हवे आहे तेवढे घाला। आणि उकळी आली की हे पहा कसा मस्त कलर आला आहे। मटकी जास्त शिजवायची नाही। मटकी किती शिजले आपण हे चेक करून घेऊ। मला वाटते मटकी शिजलेली आहे। पहा, ही खूपच छान वाटत आहे। जास्तीत जास्त 10 मिनिटात मटकी शिजते। तर शेवटी कोथिंबीर घालून आपण गॅस बंद करून घेऊया। ही पहा मोड आलेल्या मटकीची आमटी तयार आहे आणि ही आमटी आपण चपाती, भाकरी व भाताबरोबर खाऊ शकतो। सर्वात जास्त भाकरीबरोबर मस्त लागते। भाकरी चुरून आमटीबरोबर खाल्लीच पाहिजे। मी केलेली आमटी, कालवण किंवा रस्सा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक झालाच पाहिजे आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।